जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यात गॅसचा काळा बाजार उफाळला। 2000 सिलेंडरचा थेट 7000वर लग्नसराईत उघड लूट। आजची मोठी आणि धक्कादायक बातमी वर्ध्यातून, जिथं गॅस सिलेंडरच्या नावाखाली सरळ लूट सुरू आहे। वर्ध्यात सध्या व्यावसायिक सिलेंडर गॅसचा मोठा काळा बाजार उघडकीस आलाय, जिथं 2000 रुपयांचा सिलेंडर थेट 7000 विकला जातोय। 3 ते 4 पट दरानं उघड लूट। लग्नसराईचा हंगाम सुरू, कॅटरिंग व्यावसायिकांची मोठी गरज आणि याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील काही गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांचा काळा बाजाराचा धंदा तेजीत। परिणाम काय तर लग्नाचं बजेट कोलमडलंय। हॉटेलमधील जेवण 10 ते 20% महाग, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट वार। व्यावसायिकांचा संताप। 7000ला सिलेंडर घ्यायचा तर कमवायचं काय? एजन्सीचे लोक उघडपणे लूट करतायत। कारवाई झाली नाही तर व्यवसाय बंद करावा लागेल। प्रशासन काय म्हणतो? जिल्हा पुरवठा विभागाचं आव्हान, जास्त दरानं विक्री होत असेल तर पुराव्यासह तक्रार करा। पण मोठा प्रश्न, फक्त आव्हान पुरेसे आहे का? या काळा बाजारावर कधी होणार कठोर कारवाई? वर्ध्यात सुरू असलेला हा गॅस घोटाळा सामान्य नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय। आता पाहायचं हेच की प्रशासन खरोखर कारवाई करणार की काळा बाजार करणाऱ्यांना मोकळं रान देणार। गॅसचा काळा बाजार, वर्धेतील ग्राहकांची लूट थांबणार कधी? रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।